आज आहे माझा बर्थडे आणि सकाळपासून स्पेशल तर काहीच नाहीये. केक ना आणून आम्ही कालच फ्रीजमध्ये ठेवला होता, पण आज असं झालंय की सकाळपासून आमच्याकडे लाईट नाहीये आणि अभि सकाळी शाळेत गेला. आता तो नाहीये तर केक कसा कापायचा, त्यामुळे सकाळपासून मी त्याची वाट बघत बसली की अभि घरी येईल आणि त्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार. पण माझं हे पिल्लू मी एकटाच केक कापणार म्हणून रुसून बसला. आता म्हटलं धर बाबा एकटाच काप, तरी नाही. दरवेळेस बाबा माझा बर्थडे खराब करतात आणि यावेळेस हे पिल्लू. पण म्हटलं जा आता तू पण तिकडे, माझा बर्थडे मी छानच सेलिब्रेट करणार. म्हणे आपला माझ्या खुशीत खुश झाला होता. आता आमचं खूप दिवसापासून ठरलं होतं की बाहेर जेवायला जायचं, त्यासाठीच इथे रेडी होत होते. आणि हा ड्रेस तर मी ऑनलाईन ऑर्डर केला होता, तुमच्यासोबत शेअर केला होता, बर्थडेसाठीच घेतला होता आणि खरंच ते घातल्यानंतर छान वाटत होतं. खूप दिवसापासून अभिचं चाललं होतं की हॉटेलमध्ये पार्टी करायची, हॉटेलमध्ये पार्टी करायची, आणि नेमका येता येताच तो झोपी गेला. आता म्हटलं दोघंच कुठं हॉटेलमध्ये जायचं, दोघंच म्हणजे आम्ही तिघंच कुठं जायचं. त्यामुळे सारिकाताईंना वैशालीताईंना बोलवलं होतं. वैशालीताई काही आल्या नाहीत. सारिकाताई त्यांची फॅमिली आली आणि माझा भैया पण आला होता. तर पुन्हा इकडे आला चॉकलेट केक. आता ही कॅन्डल पेटवताना एक उद्योग झाला, ती म्हणजे ही फायर कॅन्डल उडून सार्थकच्या तोंडावरती गेली. पण नशीब त्यांना काही जास्त भाजलं नाही. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेट केला आणि मस्त ठरवलं होतं मी की खूप छान जेवण करायचं. पण कुठे सगळ्यांनी एवढा केक खाऊ घातला की केक खाऊन खाऊनच माझं पोट भरून गेलं. हे इथे आहेत आमचे आहो या म्हटलं व्हिडिओत, तरी ते काही येत नाहीत. आणि हा माझा भैया आहे. सार्थकला मी म्हणत होते की इकडे व्हिडिओ सुरू आहे, पण त्यांना असं वाटलं की आपला फोटोच काढतायत की काय, त्यामुळे तो अशी पोज देत होता. केकला बघून तर अभि खुश झाला नाही, पण चिकन खायचंय म्हटल्यावरती हसायला लागला. आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण करायला बसलो. भैया आता आमचा व्हेजिटेरियन झालाय, त्यामुळे त्यांनी ही भाजी ऑर्डर केली होती आणि आमच्यासाठी असं काही आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं. त्यानंतर सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं. आणि जेवता जेवता मला आठवलं की आमचा कृष्णादादा तर राहूनच गेला, त्याला घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे जाता जाता त्याच्यासाठी मस्त कोन आणि पेस्ट्री घेऊन आले. आता दुकानात गेलंय त्यामुळे या चिरंजीवांना पण काही ना काहीतरी भेटणारच आहे, त्यामुळे ते टुन्नुक टुन्नुक उड्या मारत होता. आणि हे आमचं दुसरं कार्टून. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.